श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे मजेत असणार आणि आम्ही पण मजेत आहोत. तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा. तर इथे बघा, माझा मुलगा आता झालेला आहे 9 महिन्याचा आणि त्याला बसून दिलं तर तो बसतो, पण असा जोपर्यंत त्याला असं पालथं ठेवत नाही तोपर्यंत त्याला स्वतःवरून होता येत नाही आहे. तर बसून बसून ना त्याची पाठ थोडी दुखायला लागते ना, तर मग तो रडायला लागते. तेच तो रडत होता. आणि नागपंचमीच्या दिवशी जे मी इथे हळदीने नागोबे वगैरे काढले होते ना भिंतीवर, तर ते आज सगळे पुसायचे होते. तर ते पुसायसाठी घेतले होते मी. ओल्या कापडाने आधी पुसायचा प्रयत्न केला, पण इथे जे हळद फसलेली होती ते काही निघत नव्हती. मग ते स्वच्छ धुवूनच टाकली सगळी भिंत वगैरे. आणि आज माझ्या मुलाचा बड्डे असल्याच्याने ना आज माझा भाऊ आणि माझी भाऊजाई आली होती. त्याच्या बड्डेसाठी म्हणून नाही, पण यांचं नवीन लग्न झालेलं आहे, तर कुठंतरी म्हणून शेगावला जायसाठी आले होते. तर त्यानिमित्तानं बड्डे पण आहे बा. तर म्हणून असे 2-3 पण कामं होते आणि त्याने गिफ्ट पण आणलं होतं माझ्या भावासाठी. तर सॉरी, मी सुरुवातीला मला सांगितलं की आजचा बुधवार आहे, आजचा गुरुवार आहे आणि आम्ही इथे रेडी होऊन निघालेलो आहे स्वामी समर्थाच्या केंद्रात जायसाठी. तर जे मागच्या गुरुवारी जे मी केंद्रात गेली होती त्या केंद्रामध्ये नाही जाणार आहे, आज दुसऱ्या केंद्रात जाणार आहे. आमच्या इथे मोठे 2-3 केंद्र आहे, त्यातले मी 2 पाहिले आहे आणि एक मी स्वतः पण मी पाहिलं, त्याच्यामुळे मला माहीत नाही. आणि हे आली आहे मी खडकीमधल्या केंद्रात. तर हे केंद्र खूप मोठं आहे, खूप मोठा परिसर आहे. पण आम्हाला कसं गोष्टी वगैरे करता करता लेट झालं आणि सोबत माझ्या मुलाला पण घेऊन यायचं होतं ना ट्युशनवरून, तर त्याला पण घेतलं. नंतर इथे आलो तर थोडं लेट झालं असतं तर मंदिर बंद झालं असतं. आम्ही दर्शन वगैरे केलं आणि लगेच मंदिर बंद झालं. तर इथे बघू शकता आम्ही छान असे फोटो वगैरे काढले. थोड्या 5-10 मिनटं म्हणजे बसलो वगैरे, एन्जॉय केला थोडा आणि मग नंतर घरी जायला निघालो. तर छान दर्शन वगैरे केलं आणि आजचा एक थोडं बाहेर आलो तर छान वाटलं. तर तसं दर गुरुवारीच मी जायचा प्रयत्न करते केंद्रात. तर घरी आल्याच्या नंतर आम्ही सोबतच तिकडून पावभाजीसाठी पाव वगैरे सगळं घेऊन आलो होतो. आम्ही ठरवलं होतं की संध्याकाळी आपल्याला पावभाजी करायची आहे. तर आज सायंकाळचा स्वयंपाक आम्ही पावभाजीच करणार आहे. तर तिकडून आल्याच्या नंतर इथे पावभाजीसाठी ह्या भाज्या वगैरे कट करायसाठी घेतल्या आणि आज सगळी ही प्रोसेस आहे ते माझ्या भावानेच केली आहे सगळी पावभाजीची. म्हटलं आधी माझ्या मुलासाठी मी खिचडी लावून घेते, तर त्याच्यासाठी मी आधी खिचडी लावली लहान मुलासाठी आणि नंतर मग भाज्या वगैरे उकडून घेणार आहे पावभाजीसाठी. तर आम्ही सगळे किचनमध्ये होतो आणि हा एकटाच त्या रूममध्ये होता. तर तिथे रडत होता म्हणून याने आणून ठेवलं माझ्या मोठ्या मुलाने याला इथे. आणि सगळेजण असले की हा कसा खेळतो छान, पण इथे खूप जास्त गरमी होत होती म्हणून मी त्याला तिकडे ठेवलं होतं. आणि मग याला काहीतरी मी इथे आणायला सांगितलं होतं, तर त्याने डायरेक्ट माझी पर्स इथे आणली होती. काय काढलं मला पण आठवत नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता भाज्या वगैरे कट केलेल्या आहे आणि छान अशी पावभाजी पूर्ण दाखवू नाही शकलो तुम्हाला, पण अशी प्लेट रेडी करूनच तुम्हाला दाखवते. माझ्या मिस्टरांना खूप भूक लागली होती म्हणून आधी त्यांना देऊन दिलं आणि ते त्यांना खाल्ली. नंतर आमच्यासाठी आम्ही पण असं सलाद, लिंबू वगैरे सगळं कट करून घेतला, कांदा वगैरे. आणि सोबत आम्ही तिकडून थोडा भाजीपाला वगैरे पण घेऊन आलो होतो ना, तर ते पण इथे पालक वगैरे सगळं साफ करून ठेवलं, सगळं फ्रीजमध्ये अरेंज करून ठेवलं आणि सगळे त्याच्यानंतर आम्ही पावभाजी वगैरे खाल्ली. तर थोडा वेळच लागला या सगळ्या कामांमध्ये, पण माझी भाऊजाई ना मला खूप मदत करत होती कामात, तर खूप कामाची आहे ती. आणि इथे बघा आम्ही आता सगळेजण पावभाजी एन्जॉय करणार आहे. आणि पावभाजी पाहू शकता तुम्ही, आम्ही खूप जास्त बनवलेली आहे. आम्ही खूप दिवसाच्या नंतर पावभाजी बनवली, तर म्हटलं आपल्याला आज पण खायची आणि उद्या पण खायची आहे अशा हिशोबानेच बनवली होती. थोडी जास्तच बनवली होती. तर आम्ही आता मस्त पावभाजी एन्जॉय करणार आहोत.